आय न्यूज. आपण पुढील वक्त्यांना या ठिकाणी आमंत्रित करूयात. आदरणीय डॉक्टर श्रमिक चंद्रशेखर गोजम मुंडे सर. आहे का मानसिकता ऐकायची? सह्याद्रीच्या शिखरावरील धर्मसूर्य ज्यांच्या उदरी जन्माला आला त्या राष्ट्रमाता जिजाऊ पुत्र शहाजी पुत्र रयतेच्या डोक्यावरचं कायमचं छत्र छत्रपती शिवाजी महाराज, ज्या सह्याद्रीच्या वारसानं हा पुढे वारसा समर्थपणे पेलला ते धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज. प्रथमतः या महाशक्तींना मी या ठिकाणी अभिवादन करतो आणि स्वातंत्र्यासाठी आणि स्वराज्यासाठी ज्या क्रांतिकारकांनी ज्या मावळ्यांनी बलिदान दिलं त्यांना या ठिकाणी मी स्मरण करतो. परमपवित्र भगवा ध्वज राष्ट्रध्वज यांना या ठिकाणी अभिवादन करतो. आणि आज या कर्मवीर आबासाहेब तथा नाम सोनवणी कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालयामध्ये आपण मला या ठिकाणी व्याख्यानाची सेवा दिला त्याबद्दल मी आपल्या महाविद्यालयाचे सर्व संचालक मंडळ, प्रिन्सिपल आणि विशेष म्हणजे माझे मित्र संकेत कापडणीस यांचं मनापासून आभार या ठिकाणी व्यक्त करतो. खरं तर या शिवजयंती महोत्सवाची सुरुवातच खूप सुंदर पद्धतीने झाला. ज्यांनी अत्यंत उत्कृष्ट असं सूत्रसंचालन केलं त्यांनी सुरुवातीलाच आपल्या प्रवेशद्वारावर शिवाजी महाराजांचा नावाचा जयघोष केल्यानंतर आपल्या एका तरुणीने शिवाजी महाराजांची गारद दिली. आबांनी तर आता काय संपूर्ण शिवाजी महाराजांच्या जन्मापासून ते अगदी संभाजी महाराजांच्या बलिदानापर्यंतचा संपूर्ण इतिहास आपल्या डोळ्यासमोर आणला. अनेक तरुणीच्या डोळ्यामध्ये तुम्ही बोलत असताना अश्रू होते, मी पाहत होतो. दोघी तिघीच्या डोळ्यामध्ये अश्रू होते. नुकताच छावा चित्रपट प्रदर्शित झालाय. संबंध भारतभर नव्हे तर संबंध जगभर तो चित्रपट अत्यंत चांगल्या पद्धतीने तो गाजतोय. कारण काही 1-2 वर्षापूर्वी मी सुद्धा सुभेदार या चित्रपटाची निर्मिती केली होती. तानाजी मालुसरे यांच्यावर होता. परंतु मराठी चित्रपट असल्या कारणाने महाराष्ट्राच्या बाहेर तो चित्रपट फारसा जाऊ शकला नाही. तरी सुद्धा आम्ही बाहेरच्या देशामध्ये 3-4 देशामध्ये आम्ही तो चित्रपट प्रदर्शित केला. परंतु हिंदी ही आपली राष्ट्रीय भाषा असल्यामुळं कदाचित तो आज छावा चित्रपट प्रत्येक प्रांतामध्ये तो चित्रपट गेला. मी अजून काही तो चित्रपट पाहिला नाही. आता येत्या शनिवारी पाहतोय. मला चित्रपट पाहिल्यानंतर ज्या काही सुरुवातीला प्रतिक्रियेला जेव्हा टीझर लॉन्च झाला तेव्हा बऱ्याच लोकांनी त्या चित्रपटावर टीका केली. आजकाल काय शिवाजी महाराजांचं नाव कुणी काही घेतलं कसंही बोललं की त्याच्यावर लगेच टीका केली जाते. त्याच्या पाठीमागचं सत्य पाहिलं जात नाही की त्याच्या पाठीमागची भावना काय. बऱ्याच वेळेस एखाद्या भाषणातनं एखाद्या व्याख्यानातलं एखादा शब्द बाहेर काढतात आणि तो सोशल मीडियावर प्रसारित केला जातो आणि आपल्यासारखे भावनिक लोक मागची पुढची बातमी न घेता त्याच्यावर लगेच प्रतिक्रिया देऊन व्यक्त होत असतात. पण कधी कधी वक्त्याचं पाठीमागची बोलण्याची पार्श्वभूमी सुद्धा समजून त्या ठिकाणी घेतली पाहिजे. हे सगळ्यात महत्वाचं आहे. आणि ते टीझर लॉन्च मध्ये संभाजी महाराज त्या ठिकाणी नृत्य करताना दाखवले होते. त्याबद्दल बरेच वादविवाद झाल्यानंतर त्या दिग्दर्शकाने त्याच्यामधला तो पार्ट काढला. परंतु जेव्हा चित्रपट प्रदर्शित झाला मला सुद्धा म्हणजे मी निर्माता आहे म्हणूनच नाही तर एक शिवभक्त म्हणून मला वाटलं की हा चित्रपट गेला पाहिजे. कारण जसं आज महाराष्ट्रामध्ये 19 फेब्रुवारीला संबंध हिंदुस्थानामध्ये जसं छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी होते तसं धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांची जयंती इतक्या मोठ्या उत्सवात साजरी होत नाही. हे खऱ्या अर्थाने मोठी शोकांतिक आहे. खरं तर धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास सुद्धा आपल्याला शिकवला जात नाही. आबा तुम्ही धर्मवीर संभाजी महाराजांविषयी सांगितलं म्हणून सांगतो. 15 वर्षापूर्वी जेव्हा मी इयत्ता 4थी पाठ्यक्रमांक 16 पेज नंबर 93, 94, 95 वर धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास माझी भाची होती. ती मी गेलो होतो घरी तिला भेटायला. मी म्हटलं मला काहीतरी वाचायला दिलं. त्यांनी इतिहासाचं पुस्तक दिलं आणि तो धडा मी त्या ठिकाणी वाचला. 1.5 पानाचा संभाजी महाराजांचा इतिहास, फक्त 1.5 पानांचा. आबांनी अर्धा तास फक्त संभाजी महाराजांचं बलिदान कसं झालं याच्यावर सांगितलंय. 1.5 पानाचा संभाजी महाराजांचा इतिहास. शिवाजी महाराजांच्या समाधी अवस्थेनंतर या हिंदवी स्वराज्याचे दुसरे छत्रपती, रायगडावर ज्यांचा दुसरा राज्याभिषेक झाला, देशासाठी धर्मासाठी ज्या महावीरांनी बलिदान दिलं त्यांचा इतिहास फक्त 1.5 पानाचा. शिवाजी महाराजांच्या जन्माची तारीख हिंदुस्थानच्या प्रत्येक माता भगिनींना माहिती आहे. पण जेव्हा या छावा चित्रपटाच्या निमित्तानं जेव्हा सोशल मीडियावर युट्यूबवर ब्लॉगरनी काही लोकांचे इंटरव्ह्यू घेतले त्यांना विचारलं
संभाजी महाराजांचं पूर्ण नाव काय माहिती नव्हतं लोकांना. तुम्ही बघितलं असाल ब्लॉगवर, युट्यूबवर. संभाजी महाराजांचा जन्म कधी झाला ते माहित नाही, संभाजी महाराजांचा मृत्यू माहित नाही, संभाजी महाराजांच्या लढाया फार दूरच्या गोष्ट. संभाजी महाराजांचा जन्म कधी झाला हे माहित नाही. शालेय पाठ्यपुस्तकामध्ये कुठल्याही राष्ट्रपुरुषाचा इतिहास आपण घेत असताना त्याचा इसवी सन जन्म आणि त्याचा मृत्यू हे सगळ्यात महत्त्वाच्या ठिकाणी वर्णन केलं जातं. परंतु त्या इतिहासाच्या त्या चौथीच्या पुस्तकामध्ये छत्रपती संभाजी महाराजांच्या जन्मतारखेची नोंद त्या ठिकाणी नव्हती. हे मला 15 वर्षापूर्वी लक्षात आलं. एक उठाव केला, एक आंदोलन केलं आणि देशाच्या इतिहासामध्ये त्या आंदोलनाला यश आलं. आणि मला अभिमानानं सांगावं असं वाटतं की ते आंदोलन मी फक्त एकट्याने केलं होतं, एकट्याने. छत्रपती शिवाजी महाराजांच्या, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या विचारातनं, त्यांच्या प्रेरणेतनं एक माणूस काय करू शकतो हे त्याचं जिवंत उदाहरण 6 महिन्याच्या आत पाठ्यपुस्तकामध्ये छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंतीचा उल्लेख त्या ठिकाणी आला आणि स्वराज्याचे दुसरे छत्रपती धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज असं सविस्तर वर्णन त्या पाठ्यपुस्तकामध्ये केलं गेलं. छावा चित्रपट पाहून अनेक लोक भावनिक होतात. ओक्साबोक्शी रडताना व्हिडिओ पाहिले, ते व्हिडिओ पण माझ्या डोळ्यामध्ये सुद्धा अश्रू आले. ती मुलगी रडत होती, मला सुद्धा ओक्साबोक्शी रडावं वाटत होतं, मन मोकळं करावं वाटत होतं. पण मी विचार केला, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचं बलिदान ऐकल्यानंतर, पाहिल्यानंतर आपण या ठिकाणी ती जिवंत देखावा उभा केला होता. मी रडलो. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज हे अभिप्रेत आहे. मी रडलेलं पाहिलेलं धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांना आवडेल. मी विचार केला नाही, या धर्मवीरांनी, या राष्ट्रवीरांनी या मातृभूमीसाठी बलिदान दिलंय आणि त्यांना माहिती होतं माझ्या बलिदानानंतर माझ्या रक्ताच्या देहात वाहणारा प्रत्येक थेंब या मातीमध्ये जेव्हा मिसळेल, हे मातीची पायधूळ ज्याच्या ज्याच्या अंगा खांद्यावर राहील, तिथला प्रत्येक माणूस या मातृभूमीच्या संरक्षणासाठी आणि या स्वराज्य धर्मासाठी त्या ठिकाणी उभा राहील. हे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजाला अभिप्रेत असणारी प्रेरणा आहे. आणि म्हणून मी एक निर्णय केला, एक विचार केला की धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या अस्तित्वासाठी लढायचं आहे. आजपर्यंत तुम्ही गेले कित्येक वर्षापासून, आवाज गेल्या 350 वर्षापूर्वी, 350 वर्षापासून धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांनी म्हटल्याप्रमाणे स्वराज्याचे दुसरे छत्रपती झाले. आजपर्यंत तुम्ही धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांची सिंहासनावर बसलेली मूर्ती पाहिली आहे? एखाद्या गडावर छत्रपती शिव संभाजी महाराजांची सिंहासनावर बसलेली मूर्तीचं स्मारक आहे? नाही. हे या देशाचं दुर्दैव आहे. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांची वाघावर उभी असलेली मूर्ती आपण पाहिला असाल. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांची वाघाला फाडतानाची मूर्ती आपण पाहिली असाल. पण खऱ्या अर्थानं धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचं जर काय असेल तर ते म्हणजे ते या स्वराज्याचे छत्रपती होते, दुसरे छत्रपती होते. आणि या छत्रपतीचं सिंहासनाधिष्ठित स्मारक असू नये, सिंहासनावर बसलेल्या त्यांची मूर्ती असू नये. गेल्या 350 वर्षापूर्वी या महाराष्ट्रातल्या कुठल्याही शिवभक्ताला, शंभूभक्ताला ही गोष्ट वाटते नाही. काही वर्षापूर्वी हा विचार माझ्या मनामध्ये आला आणि मग मी विचार केला की आजपर्यंत हिंदुस्थानमध्ये नव्हे, जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये अनेक देवदेवतांच्या मूर्ती आहेत, अखंड दगडापासून कोरलेल्या अनेक मूर्ती आहेत. मग माझ्या धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांची का मूर्ती असली नाही? सिंहासनावर विराजमान झालेली धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांची का मूर्ती असावी नाही? आणि गेल्या 1 वर्षापासून हा प्रण केला होता. आणि मला अभिमानाने सांगावं असं वाटतं की पुढच्या महिन्यामध्ये पुरंदर तालुक्यामध्ये, ज्या तालुक्यामध्ये छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म झाला, त्या तालुक्याच्या ढवळगड किल्ल्यावरती देशातली पहिली मूर्ती आपण तयार केली आहे, जी अखंड पाषाणात कोरलेली आहे. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांची पहिली मूर्ती अखंड पाषाणात कोरलेली. हजारो वर्ष त्या मूर्तीला काय होणार नाही अशा प्रकारची ती मूर्ती घडवण्यात आलेली आहे. देशातली पहिली धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांची सिंहासनावर आरूढ असलेली अखंड पाषाणात कोरलेली मूर्ती तालुका पुरंदरच्या ढवळगडावरती त्या ठिकाणी विराजमान होणार. पुढल्या महिन्यामध्ये अख्ख्या महाराष्ट्राला साजेसा असा सोहळा आपण या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये करणार आहोत. हे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांना अभिप्रेत असं मला वाटतं. डोळ्यातले अश्रू वाया घालून चालणार नाही. त्यांच्या बलिदानातून प्रेरणा घेऊन या राष्ट्रकार्यासाठी, या राष्ट्र उद्धारासाठी आपल्याला आपल्या जीवाचं रान करायचं आहे. आम्हाला सांगितलं जगावा कसं हे छत्रपती शिवाजी महाराजांकडनं करतं आणि मरावा कसं हे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांकडनं करतं. मी त्याच्या पुढे जाऊन म्हणेल
जर शत्रूला जर गाडीत पुरवायचं असेल तर धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदानातून त्या ठिकाणी आपण प्रेरणा घेतली पाहिजे. अशा अनेक स्मारक वेगवेगळ्या गडावरती त्या ठिकाणी होत आहेत. मी आणखीन एक अभिमानाची गोष्ट तुम्हाला सांगतो. खरं तर मी इतिहासावर बोलायला आलो होतो, गडकोटाच्या इतिहासावर बोलायला आलो होतो, पण आपण संपूर्ण इतिहास शिवाजी महाराजांपासून संभाजी महाराजांपर्यंतचा पूर्ण इतिहास तुमच्या सर्वांसमोर मांडला म्हणून मी तो इतिहासामध्ये जात नाही. आपण इतिहास तुमच्या समोर उभा केला, पण या इतिहासात वर्तमानात काय करायचंय आणि या वर्तमानात उद्याच्या भविष्यात काय करायचं हे तुम्हाला मी या ठिकाणी सांगेन. तुमचा आजचा दिवस, तुमचे आजचे हे 2-3 तास मी वाया जाऊ देणार नाही. माझ्या विचारात तुम्ही जर प्रेरणा घेतलीत, विश्वास देतो बऱ्याच लोकांना मेल्यानंतर मोक्ष मिळतो, मी तुम्हाला जिवंतपणे मोक्ष देतो. जिवंतपणे या मातृभूमीसाठी या स्वराज्यासाठी काय करायचं. ज्या छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म ज्या शिवनेरी गडावर झाला, अनेक गडकोटाच्या साह्याने शिवाजी महाराजांनी शेकडो वर्षाची गुलामगिरी उद्ध्वस्त करत शिवतीर्थ रायगडावर हिंदवी स्वराज्याचं पहिलं तख्त निर्माण केलं. हिंदू पदपातशाह झाले. शिवाजी महाराजांनी अनेक लढाई या गडकोटावर जिंकल्या. शिवाजी महाराजांचा मृत्यू शिवतीर्थ रायगडावर झाला. संभाजी महाराजांचा जन्म पुरंदरावरती झाला. अनेक गडकोटांचा इतिहास आहे. आज त्या गडकोटाच्या संवर्धनाची जबाबदारी मी तुमच्यावर देणार आहे. तुम्हाला माहिती असेल, आज या महाराष्ट्रामध्ये या हिंदुस्थानमध्ये कुणाची हिंमत होणार नाही की छत्रपती शिवाजी महाराज कोण आहेत, छत्रपती शिवाजी महाराजांचा काय इतिहास आहे, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा काय इतिहास आहे. कारण तो जिवंत इतिहास सांगणारे हे जिवंत गडकोट, हे स्मारक आज या महाराष्ट्रामध्ये या हिंदुस्थानमध्ये उभे आहेत. आम्हाला सांगितलं संभाजी महाराजांचं बलिदान. तिच्या पुढची आणखीन एक गोष्ट मी सांगतो. संभाजी महाराजांच्या बलिदानानंतर पुढच्या काळामध्ये राजाराम महाराज अनेक छत्रपती आले, पण शाहू छत्रपतींच्या नेतृत्वाखाली बाजीराव पेशव्यांच्या नेतृत्वाने मराठ्यांनी फार मोठं यश मिळवलं हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. कारण आपण त्यांच्या प्रास्ताविकामध्ये सांगितलं, आपण त्यांची ओळख करून देताना की आबा पानिपतला सायकलवर अनेक वेळा गेलेले. संभाजी महाराजांच्या बलिदानानंतर पुढे मराठ्यांनी काय केलं माहितीये. आज फेब्रुवारी महिना चालू आहे. 14 जानेवारी 1761 हा पानिपतचा रणसंग्राम आपल्या सर्वांना माहिती आहे. पण तो इतिहास पानिपतचा जेव्हा जेव्हा येतो तेव्हा आपल्या डोळ्यासमोर परत अश्रू उभे राहतात. 1 लाख मराठे मारले गेले, लाखो स्त्रिया विधवा झाल्या. पण तसं घडलं जरी असेल तरी त्या पानिपताच्या त्या युद्धानंतर पुढे मराठ्यांनी फार मोठा इतिहास काबीज केलेला आहे. लक्षात घ्या, संभाजी महाराजांच्या बलिदानातून मराठ्यांनी प्रेरणा घेतली. महाजी शिंदे आणि तुकोजी होळकरांच्या नेतृत्वाखाली मराठ्यांनी 10 वर्षानंतर म्हणजे बरोबर 10 फेब्रुवारीला 14 जानेवारी 1761 ला हे पानिपतचं युद्ध झालं. त्याच्यानंतर 10 वर्षांनी म्हणजे 10 फेब्रुवारी 1771 ला मराठ्यांनी दिल्ली काबीज केली. दिल्लीच्या तख्तावर मराठ्यांचा भगवा पुढचे 15-20 वर्ष फडकत होता. आज आपलं महाराष्ट्राचं गीत आहे, जय जय महाराष्ट्र माझा, हे जे महाराष्ट्र गीत आहे त्याच्यामध्ये एक वाक्य आहे, दिल्लीचा हे तख्त राखितो महाराष्ट्र माझा. हे महाजी शिंदे आणि तुकोजी हेळकरच्या नेतृत्वाखाली जो परमपवित्र भगवा तो दिल्लीमध्ये फडकवला, ते धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदानाची प्रेरणा हे लक्षात घ्या. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदानाचा वचका, त्या औरंगजेबाचा पिलावळीचा वचका, हे महाजी शिंदेने दिल्लीचा तख्त त्या ठिकाणी काबीज करून घेतलं. ज्या नजीब खानानं अहमदशाह अब्दुल्ला साथ दिली, राष्ट्रद्रोह केला, त्या नजीब खानाची कबर दिल्ली जवळ होती, ती कबर मराठ्यांनी उकरून फेकली आणि 1761चा पानिपतांच्या मराठ्याचा बदला मराठ्यांनी 10 वर्षानंतर घेतला. हा जिवंत इतिहास आहे आणि हे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदानातून आणि शिवाजी महाराजांच्या प्रेरणेतून हे लक्षात घ्या. हा आपला मराठ्यांचा इतिहास आहे. तर मी नेहमी सांगतो, जेव्हा ह्या महाराष्ट्रातला प्रत्येक मराठी माणूस कोणत्याही राज्याच्या सीमेवर गेला तर अभिमानाने आणि स्वाभिमानाने जायचं. कारण महाराष्ट्रामध्ये मराठी एकमेव आहेत ज्यांनी या मातृभूमीच्या संरक्षणासाठी आपल्या राज्याच्या, आपल्या स्वराज्याच्या सीमा ओलांडल्या आणि राष्ट्रभूमीच्या रक्षणासाठी ते गेलेले आहेत. हा मराठ्याचा तेजोमय इतिहास आहे. जो हा इतिहास हे स्वराज्याच्या गडकोटात घडलं, त्या गडकोटाचं रक्षण करणं हे आपलं कर्तव्य आहे. शिवाजी महाराजांचं पत्र आहे 1663 साली. मुघल दरबारातले अनेक मोठमोठे मातबर सरदार हे औरंगजेबाला पत्र लिहायचं, आम्ही हो पराक्रम केला, आम्ही तो पराक्रम केला. शिवाजी महाराजांना ही बातमी पोहोचली. शिवाजी महाराजांनी मुघल अधिकाऱ्याला पत्र दिलं, आज 3 वर्ष झालं तुमचे मोठमोठे योद्धे, मोठमोठे सरदार माझ्या स्वराज्यावर आक्रमण करू येत आहेत.
बादशाह हुकूम फरवतात, तुम्ही सांगता किल्ले लगेच काबीज करतो. अरे जिथं डोंगर झाल्या उतरून झाला वाट नाही ती जिंकण्याची बात कशाला करता? माझ्या राज्यामध्ये माझ्या प्रदेशामध्ये नुसता कल्पनेचा घोडा नाचवणं देखील कठीण, ते जिंकणे फार मुश्किल आहे. तो अफजल खान जावळीवर सैन्य घेऊन आला आणि नाहक मारला गेला. तो शाहिस्त खान आपल्या बादशाला मोठमोठे पत्र लिहून सांगितला की शिवाजी महाराजांवर मोठी फतेह हासिल केली, पण शाहिस्त खानाची काय हालत झाली हा इतिहास तुमच्या सर्वांसमोर सूर्यप्रकाशासारखा स्वच्छ आहे. आणि माझ्या मातृभूमीचं रक्षण करणं हे माझं परम कर्तव्य आहे. आणि तुम्ही किती जरी खोट्या बातम्या मुलाला सांगितलं असाल तरी मी माझं मातृभूमीचं रक्षण करण्यासाठी समर्थ आहे. हे जे छत्रपती शिवाजी महाराजांचे 1663 मध्ये मुघल अधिकारी लिहिलेल्या पत्रातले वाक्य आहे, ते वाक्य आपल्यासाठी फार महत्वाचे आहेत की ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी 350 वर्षापूर्वी मातृभूमीच्या रक्षणासाठी आपलं संपूर्ण जीवन समर्पित केलं. आपण आज त्यांच्या शिवजयंतीच्या निमित्तानं आपण इथं उपरण केला पाहिजे की आपल्या आयुष्याच्या शेवटच्या सणापर्यंत या राष्ट्राच्या स्वातंत्र्यासाठी, या राष्ट्र गौरवासाठी, या राष्ट्रप्रेमासाठी, या राष्ट्रधर्मासाठी, या स्वराज्यासाठी, त्या मराठ्यांच्या बलिदानासाठी आपल्याला काही ना काही योगदान देणं गरजेचं आहे. कधी विचार करा, महाराष्ट्रातले गडकोट बाजूला ठेवून छत्रपती शिवाजी महाराज घडले असते, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास घडला असता, आपला उत्तर आपसुकच मिळेल, कदाचित नाही. हे हिंदवी स्वराज्य निर्माण होण्यासाठी जे हे गडकोट 350 वर्षापूर्वी लढले, त्यांना पुन्हा एकदा गरज आहे ती आपल्या सर्वांची. आज संकेत भाऊन मला या ठिकाणी बोलवलं. मी खरं तर येऊ शकत होतो कारण माझं ऑलरेडी शेड्यूल टाईट होतं, तरी पण मी आलो. ह्याच्या पाठीमागे इतिहास आहे. माझी एक लालसा आहे की मी आज 300 किलोमीटर या ठिकाणी आल्यानंतर मला या महाराष्ट्रातल्या गडकोटाच्या रक्षणासाठी काय हात त्या ठिकाणी मिळतील. आज महाराष्ट्रामध्ये हरिहर किल्ला संबंध महाराष्ट्रात नव्हे देशात प्रसिद्ध आहे. ट्रेकरची पंढरी म्हटली जाते त्या हरिहरवर. अनेक युट्यूबवर व्हिडिओ आहेत की अत्यंत अवघड असा किल्ला, देशातला अवघड असणारा किल्ला. अरे कसला अवघड? आमच्या ह्या सगळ्या तुमच्या कसमादीच्या दुर्गसेवकांनी त्या ठिकाणी शेकडो किलोचं वजन घेऊन दरवाजा त्या ठिकाणी लावडा गडावर दरवाजा 350 वर्षापूर्वी त्या तोफा धूळ खात पडल्या होत्या. मुल्हेर किल्ला आपल्याला माहिती असेल, मुल्हेर गडावर रामप्रसाद आणि शिवप्रसाद नावाच्या 2 अजस्त्र अशा तोफा, जे खरं तर सटाणा तालुक्याचं नाशिकचं वैभव आहे, गेल्या शेकडो वर्षापासून माचीच्या खाली दरीमध्ये पडलेल्या होत्या. आमच्या मावळ्यांनी प्रयत्नाची पराकाष्ठा करून त्या तोफा जशा तसं त्या ठिकाणी महादेव मंदिरासमोर उभ्या केल्या आणि त्याला धूळ खात पडलेल्या तोफांना तोफगाड्या बसून एक नवसंजीवनी देण्याचं काम त्या ठिकाणी केलं. त्रिंगलवाडी किल्ल्यावर प्रवेशद्वार त्या ठिकाणी उभं केलं. अनेक अशा महत्वाच्या गोष्टी आहेत की ज्या गडसंवादाच्या माध्यमातून आपण राष्ट्राच्या कार्यासाठी आपण त्या ठिकाणी करू शकतो. सह्याद्री बसांचं कार्य या ठिकाणी सांगण्यासाठी मी नाही आलेलो, पण या शिवजयंतीच्या निमित्तानं आपण एक प्रेरणा घेतली पाहिजे की एक व्यक्ती म्हणून, एक संस्था म्हणून, एक संघटना म्हणून, एक कॉलेज म्हणून आपण काय करू शकतो. जे काही लोक विचारतात प्रभू श्रीरामचंद्र होते का, पुढच्या काही वर्षानंतर लोकांनी असं विचारलं नको छत्रपती शिवाजी महाराज होते का. आणि हा जो प्रश्न आपल्याला पुढच्या 1000 रुपयाला येऊ द्यायचा नसेल तर हे जे काही जिवंत स्मारक आहेत, हे राष्ट्र मंदिर आहेत, हे गडकोट आहेत, हे जशा तशा पुढच्या पिढीला आपण दिले पाहिजेत. आणि त्यासाठी म्हणून आपल्याला आज प्रयत्न केले पाहिजेत. शिवाजी महाराजांचा तुम्ही इतिहास वाचता, शिवाजी महाराजांचा इतिहास वाचत असताना जर तो तुम्हाला इतिहास अनुभवत असेल तर त्या गडकोटावर जावं लागेल, तिथली पायधूळ, तिथली माती धूळ तुमच्या कपाळी लावा लागेल. तोपर्यंत शिवाजी महाराजांचा इतिहास तुम्हाला समजणार नाही. लोक म्हणतात काय मिळतं गडकोटावर? मी सांगतो गडकोटावर काय मिळतं. चला कधी प्रतापगडावर, प्रतापगडाच्या यशवंतपूरच्यावर उभं राहून उभ्या जावळीकडे पहा. जावळीकडे पाहत असताना तुमच्या लक्षात येईल की या स्वराज्यावर जर कुणी वाकडण्याचं जर पाहिलं, या माझ्या राष्ट्रावर जर कुणी वाकडण्याचं जर पाहिलं, माझ्या राष्ट्रावर तो चाल करून आला तर अफजल खानाचा कोथळा जसं शिवाजी महाराजांनी प्रतापगडाच्या साह्यानं फाडला तसा त्या शत्रूचा कोथळा मी फाडल्याशिवाय राहणार नाही. ही शक्ती त्या प्रतापगडाच्या यशवंतपूरच्यावर चला कधी पद्मदूर किल्ल्यावर शिवाजी महाराजांनी जिंकलेला किल्ला, न जिंकलेला किल्ला म्हणून जंजिरा तुम्हाला माहितीये. देश विदेशात हजारो पर्यटक जातात, पण जंजिरा किल्ला शह देण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी त्याच्या छाताडावर उभा असताना पद्मदूर किल्ला निर्माण केला. तो आपल्याला माहिती नाही. जा कधी पद्मदूर किल्ल्यावर उभा राहा, त्याच्या बुर्जाकडे बघा, समुद्राकडे, त्या दर्याकडे बघताना तुम्हाला एक विश्वास असेल की उभा दर्या जिंकण्याची ताकद
तुम्हाला तो पद न दिल्याशिवाय राहणार नाही. जावा राजगड किल्ल्याच्या सुवेळा माचीवर जाऊन उभा राहा. सूर्योदयाला सूर्याकडे पहा. ती सूर्य किरण्याची ताकद, त्या हनुमानाची ताकद, ती शक्ती तुमच्यामध्ये आल्याशिवाय ती राजगड किल्ला तुम्हाला सोडणार नाही. असे शेकडो गडकोट आहेत, शेकडो गडकोटाच्या वास्तू आहेत. त्या वास्तूवर गेल्यानंतर ती वास्तू तुमच्याशी हितगुज करेल, पण तुमच्या मनामध्ये ती प्रामाणिकता, ती निष्ठा असली पाहिजे. ज्या मातेच्या गर्भात तुमचा जन्म झालाय, ज्या बापाच्या शुद्ध बीजात तुमचा जन्म झालाय, त्याच्या प्रती जर काही ऋण फेडायचं असेल तर या मातृभूमीचं ऋण फेडल्याशिवाय तुम्हाला मरण्याची परवानगी नाही. राष्ट्रासाठी तुम्हाला काहीतरी केल्याशिवाय तुम्हाला पर्याय नाही. शिवजयंती येतात, डीजे मध्ये डान्स होतात, मोठमोठ्या शिवजयंती होतात, व्याख्यानमाला होतात. शिवाजी महाराजांचा, संभाजी महाराजांचा मोठा मोठा इतिहास आपण ऐकतो. आपलं स्फुल्लिंग जागृत होतं आणि व्याख्यान झालं, घराकडे निघालं की आपण आपले दात काढत जातो. हे सगळं विसरलं पाहिजे. अन्नाचा प्रत्येक घास घेताना, प्रत्येक गोड खाताना तुम्हाला धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचं बलिदान आठवलंच पाहिजे. कुठल्या कार्यक्रमाला हसत असताना तुम्हाला तानाजी मालुसरेचं लग्न आठवलं पाहिजे. आपल्या मुलाचं लग्न सोडून कोढाण्याचं लग्न लावायला गेलेला तानाजी मालुसरे, ज्याने आपलं बलिदान दिलं, तो तानाजी मालुसरे तुम्हाला त्या ठिकाणी आठवला पाहिजे. आपल्या कपाळावर पावडर लाली लावताना तुम्हाला पुरंदरचा तो इतिहास आठवला पाहिजे. रणधुरंधर मुरारबाजी यांचं मुंडकं कापलेला असताना सुद्धा शेकडो बारसाला मारणारा ते धड तुम्हाला त्या ठिकाणी दिसला पाहिजे. हा ज्वलंत इतिहास आहे, हा तेजस्वी इतिहास आहे. मी महाराष्ट्रात नव्हे, देशातले सगळे किल्ले पाहिलेत. देशाच्या इतिहासामध्ये दोनच महाराज ज्यांनी या देशासाठी समर्पित कार्य केले, ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आणि दुसरे महाराणा प्रताप. आज छत्रपती शिवाजी महाराज जयंती मोठ्या प्रमाणात होते, संभाजी महाराजांचं बलिदान होतं, महाराणा प्रतापाची जयंती होते. पण महाराणा प्रतापाचा इतिहास हा फक्त काही मेवाड प्रांतापुरतच राहिलेला आहे. तो वेगळा विषय असो. आज एक शेवटची प्रेरणा, एक या शिवजयंतीच्या निमित्ताने तुम्हाला मी मंत्र या ठिकाणी देऊन जातो. तुम्ही आजपर्यंत पर्यटनाच्या माध्यमातून वेगवेगळ्या ठिकाणी गेला असाल, वेगवेगळे मंदिरं पाहिली असतील, लेण्या पाहिल्या असतील. ते मंदिरं तुमच्या डोळ्यासमोर आठवा, ते लेण्या तुमच्या डोळ्यासमोर आठवा. आठवत नसेल तर मी सांगतो, मी आज बोलल्यानंतर, ह्याच्यानंतर तुमच्या प्रत्येकाने हिंदुस्थान मधल्या कोणत्याही प्राचीन मंदिराला जाऊन भेट द्या. मी काय सांगतोय, माझं आज हे भाषण झाल्यानंतर जेव्हा कधी व्यासपीठावर बसले सर्व मान्यवराला विनंती आहे, हिंदुस्थान मधल्या कोणत्याही प्राचीन मंदिराला भेट द्या. प्राचीन मंदिराच्या बाहेरील बाजूस, आतील बाजूस असणारे जे मंदिराचे शिल्प आहे, ते शिल्प नीट पहा. त्या शिल्पावर देवदेवतांची मूर्ती कोरलेल्या आहेत, देवदेवतांचे आसन त्या ठिकाणी कोरलेले आहेत. पण या हिंदुस्थानचं दुर्दैव आहे, कुठल्याही प्राचीन मंदिरावर असणारे जे देवदेवता त्या ठिकाणी सुरक्षित राहिलेले नाहीये. 9 एप्रिल 1669 ला त्या धर्मांध औरंगजेबाने एक हुकूम दिला की हे काफराचे, काफर म्हणजे मराठ्यांचे, हे काफराचे सगळे मंदिर उद्ध्वस्त करा. पाहता पाहता सोटे सम्राटाचं मंदिर उद्ध्वस्त केलं गेलं. ऑगस्ट 1970 ला काशी विश्वनाथाचं मंदिर उद्ध्वस्त केलं. तो आपल्यातला तो नालायक राव वीरसिंह बुंदेल याने तर कहर केला. मथुरेतल्या केशवराज मंदिराची उद्ध्वस्त केलं. केशवराज मंदिरातली मूर्ती उचलून त्याने आग्र्याला जी जहार आहे, म्हणजे मुमताज आणि शहाजहानची मुलगी, तिची मशीद आहे, त्या मशिदीच्या पायरीखाली ती पुरली. आणि त्याचा तो फतवा आहे. मग ते औरंगजेब असेल, त्याच्यानंतरची पिलावळ असेल, अनेक लोकांनी हिंदुस्थानच्या प्रत्येक प्राचीन देवदेवताची मूर्ती त्या ठिकाणी तोडलेली आहे. मूर्तीचे हात तोडले, पाय तोडले, डोळे कापले, मुंडकं कापलंय. अशा प्रत्येक प्राचीन मंदिराची अवस्था त्या ठिकाणी झालेली आहे. हे खंड गेल्या 350 वर्षामध्ये महाराष्ट्राच्या भूमीला नाही वाटली. एक प्रभू रामचंद्राचं मंदिर आपण उभा केलं, बाबरी मस्जिद पडली, प्रभू रामचंद्राचं मंदिर उभा राहिलं. दुर्दैवानं मी बाबरी मस्जिद पडला नव्हतो. कधी कधी खंत वाटते की ठीक आहे, बाबरी मस्जिद पडला, माझे हात लागले नाहीत, हरकत नाही. पण 350 वर्षापूर्वी जे औरंगजेबाने त्याच्या पिलावणीचे मंदिर उद्ध्वस्त केले, ते गडावरचे मंदिर जसं तसं भाग्य उभा करण्याचं भाग्य मला या महाराष्ट्राच्या मातीला दिलं आहे. अनेक हिंदुस्थानचे देवदेवतांचे मंदिर मी नाही उभं करू शकत,
पण ज्या महाराष्ट्रामध्ये, ज्या मातृभूमीमध्ये माझा जन्म झालाय, ज्या गडकोटासाठी माझं जीवन समर्पित आहे, त्या गडकोटावरचे उद्ध्वस्त झालेले मंदिर मी जसं तसं उभं करणार. आणि आज सह्याद्री प्रशांत हिंदुस्थानच्या माध्यमातून मला तुम्हाला सर्वांना सांगायला अभिमान वाटतो की आज महाराष्ट्रातले उद्ध्वस्त असलेले 6 मंदिर गडावरचे जसे तसे उभे केले. आणि जे 350 वर्षापूर्वी औरंगजेबानं जे आपल्या हिंदू धर्मावर आणून छळ केला होता, त्याचा बदला मी 350 वर्षानंतर घेतला. हा विश्वास मी तुम्हाला या ठिकाणी देतो. इतका करून थांबणार नाही. अजूनही अनेक गडावरची मंदिरं उद्ध्वस्त आहेत. ते मंदिर जशा तसं उभं करायचं काम करायचंय. आज सह्याद्रीपासून नाशिकच्या वतीनं कंकराळा गडावरती हनुमानाचं मंदिर उघड्यावर होतं, पूर्णपणे उद्ध्वस्त होतं. मागच्या वर्षी ते किल्ले कंकराळ्यावरचं हनुमानाचं मंदिर जशा तसं उभं राहिलंय. तुम्हाला माझ्या शब्दावर जर विश्वास असेल तर किल्ले कंकराळ्यावरती जावा, हनुमान मंदिराच्या समोर उभा राहा, बजरंगबलीला आशीर्वाद द्या. बजरंगबली तुम्हाला या दुर्ग संवर्धनास कार्यासाठी प्रेरणा नक्की देतील. हा विश्वास मला तुमच्या समोर व्यक्त करायचा. म्हणून हे दुर्ग संवर्धनाची चळवळ, हे राष्ट्र चळवळ आहे. ह्या राष्ट्र चळवळीमध्ये सह्याद्री प्रतिष्ठानचं एक योगदान आहे. सह्याद्री प्रशांत संस्थाने, संघटनाने सोडून द्या. हा एक विचार आहे, हे एक नैतिक अधिष्ठान आहे. या अधिष्ठानाला तुम्हाला त्या ठिकाणी यावं लागेल. बाहेर राहून आता चालणार नाही. आज आपल्या घरामध्ये एखादं आक्रमण व्हायला पाहिजे, त्याची वाट आपण बघायची नाहीये. ते होऊ नये यासाठी आपल्याला काळजी घेतली पाहिजे. अनेक विषय आहेत, गडावरती अनेक अतिक्रमण त्या ठिकाणी होत आहेत. ते अतिक्रमण सुद्धा थांबवणं आपली काळाची गरज आहे. आणि म्हणून जर अतिक्रमण थांबवायचे असेल तर प्रत्येक गडावर महादेवाचं मंदिर किंवा हनुमानाचं मंदिर त्या ठिकाणी उभं करायचं आहे. आणि ते काम करण्याचा सह्याद्री प्रशांत त्या ठिकाणी करत आहे. म्हणून मी आज या व्याख्यानाच्या माध्यमातून खरं तर विनंती आहे की तो उपस्थित असणारी खरं तर पुरुषापेक्षा स्त्रियांची संख्या अधिक आहे. खूप कौतुक आहे तुमचं. फक्त एक आहे की जेव्हा जेव्हा गड संवर्धनाला याला तेव्हा ही लिपस्टिक, लाली, साडी चालणार नाही, हा मेकअप चालणार नाही, ही सजावट चालणार नाही. कुठल्याही कार्यक्रमाला, कोणत्याही कार्यक्रमात तर पहिली आपण सजावट करतो. गड संवर्धनाचं थोडंसं वेगळं आहे. तिथं सजावट न करता जायचं. मोहीम झाली की ऑटोमॅटिक आपलं शरीर सजावट होते. कारण तुमच्या कष्टातला जो घाम आहे ना, त्याचा सुगंध तुमच्या अंगावर चालवला. तिथं काम करताना तिथली जी धूळ तुमच्या अंगावर उडेल ना, ते खरी तुमची राष्ट्रप्रेमाची माया असेल तुमच्या चेहऱ्यावर, तुम्हाला ते पाहायला मिळेल. म्हणून आमच्या दुर्गसेविका आहेत, संकेत आहेत, सगळेच अनेक आहेत. प्रिन्सिपल साहेबांनी स्वतः आवाहन केलंय की या चळवळीमध्ये तुम्ही सहभागी व्हा. अनेक गडावरती आपलं काम भविष्यात करायचे. महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त गड या नाशिक जिल्ह्यामध्ये आहेत. म्हणून तुमच्या सारख्यांची मला गरज आहे. मी आत्मा सगळ्याला कळकळीचं आव्हान करतो की या शिवजयंतीच्या निमित्तानं जर शिवाजी महाराजांनी तुम्हाला खरी श्रद्धांजली अर्पण करायची असेल, ज्या मराठ्यांनी बलिदान दिले त्यांच्या प्रती जर तुम्हाला श्रद्धा समर्पित करायची असेल, तर या महाराष्ट्रातल्या गडकोटाला संजीवनी देण्यासाठी जी ही चळवळ सुरू केलेली आहे, त्या चळवळीला साथ द्या, भक्कम पाठिंबा द्या. तुमच्या हातामध्ये हात घालून हे राष्ट्र करायची चळवळ आपण पुढे घेऊन जाऊया. मी अधिक काय बोलणार नाही. फक्त जाता जाता एकच, शिवाजी महाराजांच्या कर्तृत्वाचा जागर मला या ठिकाणी करावा लागेल. कारण आज शिवजयंती आहे. आपण इतिहास सांगितला, मी इतिहास फार सांगणार नाही, पण एक संवाद मी तुम्हाला नक्की सांगेल. शिवाजी महाराजांचा शिवनेरीवर जन्म झाला. अनेक पराक्रम, अनेक बलिदान, साहस, शौर्य, मोठमोठ्या गाथा त्या ठिकाणी गेल्या. ही खबर औरंगजेबाला त्या ठिकाणी कळाली. आपण सांगितलं, औरंगजेब एशिया खंडातला सगळ्यात श्रीमंत बादशाह, सगळ्यात ताकदवर. शिवाजी महाराजांचा शत्रू कोणी सामान्य नव्हता. अफजल खानाविषयी आपण सांगितलं होतं की तो कोण अफजल खान, ज्यांनी शहाजीराजांना कैद केली, ज्यांनी शिवाजी महाराजांच्या ज्येष्ठ मोठ्या भावाची हत्या केली, तो अफजल खान. त्या अफजल खानानं औरंगजेबाला सुद्धा हरवलं होतं, तो अफजल खान. आणि इतका मोठा सम्राट औरंगजेब, त्या औरंगजेबाला ही बातमी कळाली की दक्षिणेमध्ये हिंदुपंथ बादशाह निर्माण झाले. छत्रपती शिवाजी महाराज हिंदवी स्वराज्याचे छत्रपती झाले. औरंगजेबाने एक सभा बोलवली. क्या चल रहा है? आणि मग औरंगजेबाने सभा बोलल्यानंतर असं त्याच्या सिंहासन ठेवलेला असतो. सिंहासनाच्या समोर त्याचे मोठमोठे मातबर सरदार बसलेले असतात. जसं आपण कार्यक्रमाच्या सुरुवातीला शिवाजी महाराजांचे गाणं देऊन आपण कार्यक्रम सुरू केला, तसं औरंगजेबाच्या दरबारामध्ये एक नियम होता. कान देऊन नीट ऐका. मी जे सांगतोय ते डोळ्यासमोर चित्र उभा करा. औरंगजेबाचा दरबार भरलाय. दरबाराच्या दोन्ही बाजूला मोठमोठे राव, उमराव, सरदार, मोठमोठे योद्धे बसलेले आहेत. सिंहासन आहे, मोकळा आहे सिंहासन. सिंहासनाच्या बाजूला त्याचा मुलगा आहे. आणि औरंगजेब दरबारात येत असतो. दरबारात येत असताना तिथला जो दरबार आहे, तिथं सुद्धा परंपरा त्यांची गाणं द्यायची.
आता औरंगजेबाला कोण म्हणतो, आता तो काय म्हणतो ह्याच्यावर औरंगजेब किती श्रेष्ठ आहे ते तुम्ही ठरवा. आता ह्या भाग वेगळा की त्याच्यामधले मोठमोठे किताब हे औरंगजेबाने स्वतःला दिलेले होते. औरंगजेबाला पाहून तो दरबार म्हणतो, होशियार, गोर बर्रावास, कासिरोल इख्तिदार, मुजफ्फरुल मुमालिक, हुकमतपना जिले सुबानी अबुल मुजफ्फर मुहिद्दीन मोहम्मद औरंगजेब शहंशाह गाजी तशरीफ लाते हैं, निगाह रखो. औरंगजेबाच्या दरबारामध्ये नियम होता, जेव्हा औरंगजेब दरबारात येईल सगळ्यांनी मान खाली करून बघायचं, त्या पायाकडे पाहायचं. औरंगजेब दरबारात येतो आणि ते कारद ऐकले असते औरंगजेब हताश आहे, कारण महाराज सिंहासनात ईश्वर झाले. आणि मग तख्तावर बसता बसता औरंगजेब आपल्याकडे बघत बोलतो, हे सब फिजूल है शहजादे. हे ज्या काही पदवी आहेत सगळ्या फालतू आहेत. ये सब फिजूल है शहजादे. तैमूर और चंगेज के खून ने कभी शिकस्त नहीं देखी, लेकिन आज कंधार से तंजौर तक सारे हिंदुस्तान को मुगलिया सल्तनत में शामिल करने का ख्वाब देखने वाले मां बदौलत क्या देख रहे हैं. आज हमारी आंखों के सामने सिवा अपनी सल्तनत की तामीर कर चुका है. हमारी लाखों के फौज के सब सूबेदारों को शिकस्त देकर खदेड़ दिया है उसने. कहां गई है हमारी दयानतदारी, कहां गई है हमारी वफादारी. ये हमारे मामूजान मिर्जा अमीरुल उमरा नवाब आजम शाइस्ता खां साहब 70,000 घुड़सवार, 50,000 पैदल, 1,000 बख्तर बंधाती इनके पूना की छावनी में तैनात थे. सबसे शर्मनाक बात तो यह है शहजादे कि सिवा ने इनके लाल महल पर छापा मारकर इनके छत के छुड़ा दे. ये तो तकदीर के सिकंदर थे कि जान बच गई, सिर्फ 3 उंगलियां ही खोने पड़ी. ये हमारे सिपाहसाला जसवंत सिंह जोधपुर महाराजा कोंढाना किले के नीचे सिवा के बंदरों ने इनकी कैसी गत बनाई है, ये इनके पीठ पर देखिए शहजादे. मराठों के मार के जख्म इन्होंने अपनी छाती पर नहीं अपने पीठ पर खाए हैं. ये हमारे सूरत के खूबसूरत इनायत बहादुर खां सिवा सूरत आए तो ये दुम दबा के भाग गए. ये हमारे हफ्सी पोलाद खां इनके हथेली पे मिटाई धर के सिवा आगरा के कैद खाने से फरार हो गए. हमारे सारे मंसूबों को खाक में मिला दिया इस पोलाद खां ने. जरार लश्कर होते हुए भी बेतहाशा मैदान छोड़कर भागने वाले ये है कारतलब खां, ये रसूल बेग रोजवानी, ये मीर आते तरबियत खां, ये खानजा बहादुर खान कोकतास, ये बूंदी महाराजा भाव सिंहड़ा, ये रणमस्त खां, ये केसरी सिंह, ये सैयद अनवर मुनवर खां पारहा, तमाम सारे राजपूत, बुंदेल, पठान, तुर्क, ईरानी, बगदादी, हबशी, कजाकी, उज़्बेकी, फिरंगी और फौजबंद सरदार, इन्हें सिवा ने शिकस्त दी. सालेर की जंग में हमारे 1 लाख फौज को मैदान छोड़कर भागना पड़ा है. तब क्यों सिवा को यह फतह हासिल हुई. हमारे तरह घोड़े, गोला बारूद, हाथी घोड़े, खजाना सिवा के पास नहीं है, फिर भी फतह हासिल हुई है उसे. आखिर क्यों. औरत, शराब, नाच गाने, मौज मस्ती और इनकी मोहब्बत में गिरफ्तार तुम्हारे जैसे बहादुर सिवा को कभी समझ नहीं पाओगे. इस सिवा ने मजबूत किले बनाए, नए जंगी बहरी कलाम की तामीर की है उसने, लेकिन उससे भी कई ज्यादा न जीते जाने वाले जमीर के लोग तैयार की है उसने. हमने सिवा के उन खुददार मराठों को लाखों को जागीर का लालच दिया, लेकिन उन खुददार मराठों ने उस जागीर पर थूक दिया. आज तक हम दुनिया की हर एक चीज खरीद सकते थे, लेकिन सिवा के उन खुददार मराठों ने खुद को बिकने नहीं दिया. वे झुकते नहीं, रुकते नहीं, थकते नहीं और बिकते नहीं. सिवा कहां गए, चालाक है, दगाबाज है, मगरूर है, बदकार है, लेकिन उसका चाल चलन दूध की तरह साफ और सूरत की तरह चमकदार है. दुश्मन के भी मजहब, मस्जिद, मजहबी कलाम और फकीरों की इज्जत करता है वो, तभी तो उसकी इज्जत और शोहरत बुलंद मीनार की तरह सर उठाए खड़े आसमान को छू रही है. इसमें कोई शक नहीं है शहजादे कि हम खुश नसीब है कि हमें दुश्मन भी मिला तो सिवा जैसा. जास्त वेळ काही घेत नाही. आज या व्याख्यानाच्या निमित्तानं मला आपण या ठिकाणी बोलवलात त्याबद्दल मी कर्मवीर आबासाहेब नाम सोनवणे कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय यांचे प्रिन्सिपल, सर्व संचालक मंडळी, व्यासपीठावरील सर्व मान्यवर यांचा खूप खूप मनापासून मी आभार व्यक्त करू. आणि सगळ्यात महत्त्वाचं मी तुमच्या सगळ्यांचं ऋण व्यक्त करतो की 2-2.5 तासापासून आपण सगळेजण या ठिकाणी आहात. आणि मला विश्वास आहे की आज जो हा शिवविचाराचा जागर आपण या ठिकाणी मांडला आहे त्यासाठी मला तुम्ही दुर्ग संवर्धनासाठी आमच्या सह्याद्री प्रशासनासोबत राहाल. कारण कॉलेज आणि आपण हे सगळे एक विचार, एक संस्कृती, एक चळवळ आपण पुढे घेण्याचा कार्य करत आहोत की एका पिढीतनं हा उत्तम वारसा पुढच्या पिढीमध्ये संक्रमित व्हावा या उदात्त हेतूसाठी आपण सर्वजण एकत्र आलेलो आहोत. मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे मनापासून आभार व्यक्त करतो. थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय शिवराय.
छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की. जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा. जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा. भीमावरदा कृष्ण कोयना, भद्रा गोदावरी, एकपणाचे भरती पाणी मातीच्या घागरी. भीमथडीच्या तटाराया, भीमथडीच्या तटाराया, यमुनेचे पाणी माझा. जय महाराष्ट्र माझा, जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा. किती गळामा तुझी मुळी, गणगणलाया नभा. आसमानाच्या सुलतानीला जबाब देती जिभा. सह्याद्रीचा सिंह गर्जतो, सह्याद्रीचा सिंह गर्जतो. शिवशंभूराला दरी दरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा. जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा. छातीवरी कोरली अभिमानाची लेणी, फुलादी मनगटे खेळती खेळ जीवघेणी. दारिद्र्याच्या उन्हात शिजला, विठळाच्या घामाने भिजला. देश गौरवासाठी झिजला, देश गौरवासाठी झिजला.